बटक्स किंवा नितंबापासून सुरू होऊन कंबर, मांड्या, गुडघा, पोटऱ्या आणि पायाची बोटं यांच्या मागच्या बाजूने क्रमाने वरून खालीपर्यंत वेदना संचारित होतात. यालाच गृध्रसी किंवा सायटिका असं म्हटलं जातं. हा वातव्याधीचाच एक प्रकार असून संस्कृत शब्द गृध्र म्हणजेच गिधाड या पक्षाप्रमाणे वाकडं चालणं किंवा पाय ओवाळून टाकणं अशी चाल ज्या व्याधीत असते त्याला गृध्रसी म्हटलं जातं. यात मांडीची हालचाल बंद होते, चालताना भयंकर वेदना होणं, सुई टोचल्याप्रमाणे दुखणं, वागता न येणं किंवा बसता येत नाही ही सगळे लक्षणं दिसतात. यालाच व्यावहारिक भाषेत चमक निघणं असं म्हटलं जातं. ही लक्षणं दिसताच त्यावर वेळीच उपाय केला नाही तर कमरेतून हालचाली पूर्णपणे बंद होऊन कायमचा लंगडेपणा येतो. आयुर्वेदात याची ट्रीटमेंट करताना वातव्याधीप्रमाणेच केली जाते. त्रयोदशांक गुगुळ, सिंहनाथ गुगुळ, महावात विध्वंसक किंवा विध्वंसक गोळ्या, पाल्सिन्युरॉन कॅप्सूल, अश्वगंधारिष्ट यांसारख्या औषधं पोटात घेऊन बस्ती हे पंचकर्म केल्याने आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. तसंच या व्याधीमध्ये स्नायू आखडलेला असतो, त्यामुळे पायाच्या घोट्याच्या आजूबाजूला अग्निकर्म करून सिरेतून रक्तमोक्षण केल्याने वेदना कमी होऊन लगेचच रिझल्ट दिसतात. आता यात घरगुती उपाय आपण कुठले करू शकतो? नंबर 1, एरंड बियांची खीर. यासाठी एरंडाच्या 10 बिया घेऊन त्या 1 कप दुधामध्ये शिजवून त्यात 2 चमचे साखर घालून रोज सकाळी खावं. याने 1 ते 2 जुलाब होतात आणि 1 ते 2 आठवड्यातच सायटिका बरा होऊ शकतो. नंबर 2, पारिजातकाची गोळी. यासाठी पारिजातकाची 10 पानं उकळून ती वाटावी आणि त्यात 2 डाळी एवढा भाजलेला हिंग मिक्स करून ती गोळी रोज सकाळी खावी. हा प्रयोग 3 ते 5 दिवस करावा. यानेही सायटिकामध्ये भरपूर फायदा मिळतो. नंबर 3, आंबट चोका ही भाजी सगळ्यांना माहित असते. आंबट चोक्याचा रस 2 चमचे आणि त्यात 1 चमचा गूळ टाकून सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यानेही फायदा होतो. हे सांगितलेले उपाय जे आहेत ते नवीनच उत्पन्न झालेल्या सायटिका किंवा गृध्रसीमध्ये फायदेशीर ठरतात. जुना किंवा पुराण सायटिका असेल तर आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.